या बाबतीतली मी सकाळीच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। खरं म्हणजे झालेल्या 2024च्या लोकसभेच्या वेळी निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करत म्हणजे संविधान बदललं जाणार, मुस्लिम बांधवांच्यावरती अन्याय होणार अशा पद्धतीनं महाआघाडीनं काहीच थोडं जादा यश मिळवलं। हे यश मिळवल्यानंतर खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे जे शिवसैनिक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये खदखद होतीच। आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेला नंतर कळालं की अशा पद्धतीनं चुकीचं निगेटिव्ह नरेटिव्ह पसरत ही निवडणूक महाआघाडीनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यापासून ते आमच्या संपर्कात होते। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री हे अतिशय सक्षम आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी संकल्पना या देशापुढे पहिल्यांदा मांडलेली आहे, इंडिया @47 2047 साली आपला देश महासत्ता बनला पाहिजे आणि यासाठी आपलं काम सुरू आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवत आज हे 6 खासदार शिवसेने म्हणजे स्वगृहीत परततात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हीच मान्य करत आहोत किंवा आमच्याच अंगात आहेत। विरोधकांनी तर ते सगळं सोडलेलं आहे आमच्या, आणि त्यामुळं आजचा हा निर्णय झालेला आहे हा त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय आहे, त्यांचा आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत। काही वेळा आम्हाला देखील दुःख होतं, घर फुटताना ही असं 2022ला देखील हीच परिस्थिती होती। पण लक्षात घ्या, हेच काही आता तुम्ही जी नावं घेताय ते 1-2-3 जण जे राहिलेत ते यांनीच हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला। यांचा हेकेखोरपणा, यांची वागण्याची पद्धत, काही चुकीच्या पद्धतीनं पक्षप्रमुखांना काही गोष्टी सांगायच्या आणि त्यामुळं हे पक्षाचं मोठं नुकसान झालं होतं। पण सुदैव असं आहे की आज आम्हाला मुख्य नेत्यांच्या स्वरूपामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब भेटलेले आहेत आणि त्यामुळं आमचा पक्ष आता सक्षम झालेला आहे। त्यामुळं अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही।